अखिल दत्तनगर तरुण मित्र मंडळाच्या श्रींचे विसर्जन। गेली 10 दिवस श्री सिद्धिविनायक सांस्कृतिक व शैक्षणिक प्रतिष्ठानच्या वतीने विविध समाजोपयोगी धार्मिक व पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावर्षी वाहतूक समस्या पाहता विसर्जन मिरवणूक न काढता मंदिर परिसरातच श्रींचे विसर्जन करण्यात आले। भजन, मनाचे श्लोक पठण, सामूहिक सूर्यनमस्कार, अथर्वशीर्ष पठण, धडा स्व रक्षणाचा व्याख्यान, विविध धार्मिक पेंटिंगचे मनमोहक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। गेली 10 दिवस आंबेगाव पंचक्रोशीतील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांना श्रींची आरती करण्याचा मान मिळाला। उपस्थित नागरिक व गणेश भक्तांचे स्वागत माजी नगरसेवक शंकरराव बेलदरे पाटील यांनी केले। नमस्कार, माझं नाव अथर्व जगदीश भट। मी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था विजन इंग्लिश मीडियम स्कूल नरे चा एक विद्यार्थी आहे। आज इथे मनाचे श्लोक पठण याचा कार्यक्रम होता। या संस्थेने आम्हाला मनाचे श्लोक पठणासाठी इथे आमंत्रित केले, त्याबद्दल मी या संस्थेचे खूप आभार मानतो। सगळीकडे प्रसन्नमय वातावरण झाले होते। मनाचे श्लोक म्हणून मनाला खूप शांत वाटले। मी इतर संस्थांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी असे उपक्रम सुद्धा राबवावेत। धन्यवाद। नमस्कार, माझे नाव अंशिका सुशीलकुमार शेतोय। मी श्री शिक्षण संस्था विजन इंग्लिश मीडियम स्कूल इथली विद्यार्थिनी। आज आम्ही इथे समूह श्लोक पठण घेतले, त्यामुळे वातावरण खूप प्रसन्न वाटत आहे। आमच्या शाळेत इयत्ता 1ली ते 10वी या विद्यार्थ्यांना मराठी दिनानिमित्त आमच्याकडे मनाचे श्लोक हा उपक्रम घेतला जातो। आज इकडे येऊन मला इतके प्रसन्न वाटले आणि सगळ्या मंडळांना मी हेच सांगू इच्छिते की यांनीही हा उपक्रम राबवावा। नमस्कार, मी स्वाती कानडे, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विजन इंग्लिश मीडियम स्कूल नरे इथे मी मराठी विषय शिक्षिका आहे। आज समर्थ भारत विकासतर्फे आमच्या शाळेतील काही विद्यार्थ्यांना दत्तनगर येथील मंदिरामध्ये मनाचे श्लोक पठण करण्याची जी संधी देण्यात आली, त्याबद्दल मी अखिल दत्तनगर तरुण मित्र मंडळाचे मनपूर्वक आभार मानते। नमस्कार, मी मंगेश पडवळ। आज आपल्या या दत्तनगर भागात परिसरामध्ये श्री सिद्धिविनायक सांस्कृतिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठान आणि श्री संत सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने आत्मज्ञान चित्र प्रदर्शनाचं आयोजन केलेलं होतं। आज आपण समाजामध्ये बघतोय की जर आध्यात्मिक वारसा जर जपायचा असेल तर तो आता आपल्याला विविधतेने द्यावा लागेल। याच हेतू डोळ्यासमोर ठेवून श्री संत सेवा संघाच्या माध्यमातून एक आगळा वेगळा उपक्रम गेली 16 वर्ष चालू आहे, तो म्हणजे आत्मज्ञान चित्र प्रदर्शन। या आत्मज्ञान चित्र प्रदर्शनामध्ये ज्ञानेश्वरीतील ओव्या आणि तुकोबारायांचे अभंग याच्यावर आत्मजाताई श्री संत सेवा संघाच्या समर्पित साधक कार्यकर्त्या यांनी चित्र काढलेली आहेत आणि ती चित्र आपल्या सगळ्यांसाठी आज सिद्धिविनायक देवस्थानाच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहेत। नमस्कार, अखिल दत्तनगर तरुण मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा पदाधिकारी कार्यकर्ता। आज अनंत चतुर्दशी, आपण आज गणपती बाप्पांना निरोप द्यायचा दिवस आलेला आहे। गेली 10 दिवस जल्लोषात आनंदात आम्ही उत्सव साजरा केला। अत्यंत पारंपरिक पद्धतीनं भजनं असतील, कीर्तनं असतील, स्वसंरक्षण कसं करावं त्याबद्दलचे तरुणांना मुलींना मार्गदर्शन करणारे एक व्याख्यानमाला, त्याचबरोबर मनाचे श्लोक पठण, सूर्यनमस्कार असे पारंपरिक कार्यक्रम केले। त्याचबरोबर आज अनंत चतुर्दशी, गणरायाला निरोप द्यायचा दिवस। रस्त्याला वाहतुकीला अडथळा होईल असं कुठलंही कृत्य किंवा मंडप घालणे किंवा कमानी घालणे असं काम होत नाही आमच्याकडनं। आम्ही आता पाहतोय दिवसेंदिवस पुणे शहराची वाढत्या आपल्या उपनगरांची वाहतुकीची समस्या आहे, प्रदूषणाची समस्या आहे आणि आपणच आपल्या या ज्याला म्हणतो आपण बुद्धीची देवता आहे किंवा विघ्नहर्ता आहे, त्या विघ्नहर्त्याचं जर आपण निरोप देताना असं जर अश्लील स्वरूपात गाणी, हिंदी मराठी चित्रपटातली, इंग्लिश माध्यमातली जर गाणी लावून त्याच्यापुढे वेगळे वाकडे हावभाव करून आपण नाचत उड्या मारत गेलो तर मग आपण संस्कृतीचं पिळवणूक करतोय किंवा कुठेतरी तिचा ऱ्हास करतोय।
असं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटते. आज आपल्यातनं बाप्पा चाललेत, पण बाप्पा जात नसतात. बाप्पा यांचं फक्त आपण मूर्तीचं पाण्यामध्ये विसर्जन करत असतो. विसर्जनाचा अर्थच असा आहे की विस आणि सर्जन म्हणजे काय, तर त्याचं सृजन होते. बाप्पा आपल्या डोळ्यासमोरून जातील 10 दिवसातनं, परंतु आपल्या हृदयामध्ये त्यांचं सृजन म्हणजे काय, निर्मिती, ती आपल्या हृदयामध्ये कायम राहणार आहे. एवढंच मी या ठिकाणी बोलतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.